आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहेत, आघाडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या बातम्या नेमक्या काय आहेत, हेडलाईन काय आहे ते आपण बघत असतो। चला तर मग सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते। शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचं बंधन शिथिल अशी ही बातमी आहे। शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये इंग्रजी आता बंधनकारक राहणार नाहीये। जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल होते। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य आहे, मात्र यापुढे 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसेल असं राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून समोर आलंय। 10वी पर्यंत इंग्रजी भाषेचे नेमके स्थान काय असेल याबाबत संदिग्धता आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आलाय। त्यावर गुरुवारपासून म्हणजेच 23 मे ते 3 जून पर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत। यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची बातमी सांगते बालगृहात रवानगी, पुणे अपघात प्रकरणी आदेशात दुरुस्ती अशी ही बातमी आहे। पुण्यामध्ये एक मोठा अपघात घडलेला होता। एका बिल्डरच्या मुलानं दोघांना उडवलं होतं आणि त्यामध्ये काल निर्वाळा आलेला आहे, निर्णय दिलेला आहे बाल न्यायालयानं। पुण्याच्या कल्याणी नगर इथल्या अपघात प्रकरणात कार चालक अल्पवयीन मुलाला 5 जून पर्यंत बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं बुधवारी दिले। 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी विविध अटी शर्तींवर या मुलाची जामिनावर मुक्तता करण्याच्या यापूर्वीच्या आदेशात मंडळानं दुरुस्ती केली आहे, तर सुरक्षेच्या कारणास्तव त्याची बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे। बाल न्याय मंडळाच्या प्रमुख दंडाधिकारी MP परदेशी, सदस्य डॉक्टर LN धनवडे आणि KT थोरात यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। तर या अल्पवयीन कार चालकाला बाल न्याय मंडळानं 19 मे रोजी 7,500 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिलेला होता आणि त्यानंतर आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, तर बालगृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे। पुणे अपघात प्रकरणी आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे। याआधी फक्त एक निबंध आणि समाजसेवेच्या सूचना देऊन त्याला जामीन मंजूर केला होता, पण त्यामध्ये आता सुधारणा झाल्याचं दिसतंय। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। सामना शिवसेना UBTचं मुखपत्र आणि या वर्तमानपत्राची बातमी आहे मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्यामागे मोठं षडयंत्र अशी ही बातमी आहे। मुंबईमध्ये मतदान झालं होतं 20 तारखेला आणि त्यामध्ये टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे। गैरव्यवस्था आणि त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का हे निवडणूक आयोग आणि मिंधेज सरकार यांचं मोठं षडयंत्र होतं असा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। हे षडयंत्र यशस्वी करण्यासाठीच निवडणुकीपूर्वी मर्जीतील अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी पदी बसवला गेला। केंद्रावर मतदारांना जाणीवपूर्वक त्रास दिला गेला। EVM मशीनचा वेग मंद करण्यात आला। मतदान केंद्रावरून मतदार मतदान न करताच माघारी जावे म्हणून बूथवरील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला गेला असं सांगतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक पुराव्यांचाही दाखला दिला। त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे। तर 20 तारखेला जे मतदान झालं होतं मुंबईमध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा केंद्रांवर मतदानाचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावरून महाविकास आघाडीनं काही पुरावे सादर करत सरकारवर हल्लाबोल केला। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। गुजरातचं तापमान 46 अंशांवर अशी ही बातमी आहे। गुजरात तापल्याचं दिसतंय। महाराष्ट्राचं शेजारील राज्य गुजरातमध्ये 46 अंश सेल्सिअस इतकं तापमान गेलं आहे। 22 अंश उष्णतेची नोंद झाली आहे। तर गुजरातमध्ये हिम्मतनगर आणि कांडलामध्ये सर्वाधिक 49.1 अंश सेल्सिअस तापमान आहे। अहमदाबादमध्ये बुधवारी कमालीचा उष्मा विक्रमी 45.9 इतका झाला होता। तर उष्ण लोकांनी या ठिकाणी उष्णता जाणवलेली होती, त्यामुळे लोकांनी बहिमम इथं हाका मारल्याचंही दिसून आलं आहे। अहमदाबादसह गुजरातसाठी हा उन्हाळा खरोखरच उष्ण आणि दमट दिसून येतो। तर गुजरातच्या 12 पेक्षा जास्त शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे। अहमदाबादमध्ये यावर्षी सर्वात जास्त म्हणजे 45.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे। अहमदाबादमध्ये 46 अंश सेल्सिअस उष्णतेमुळे लोकांना दैनंदिन काम करणं कठीण होत आहे। तर उष्णतेची लाट सध्या गुजरातमध्ये पाहायला मिळते आणि त्याचाच ब्यौरा गुजरात समाचारच्या या बातमीमधून देण्यात आला आहे।
यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं अशी ही बातमी आहे. काल सुनावणी झाली होती आणि त्यावेळेला नेमकं काय घडलं याविषयीचा ब्युरो टाइम्स ऑफ इंडियाच्या या बातमीमध्ये देण्यात आलाय. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कनिष्ठ न्यायालयामध्ये दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जासंदर्भातील सत्य लपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी त्यांना फटकारलं. त्यानंतर सोरेन यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्याची विनंती करणारा अर्ज तसंच अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेतली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि वस्त न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या दोष सुट्टीकालीन खंडपीठानं सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. तर हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्याचं पाहायला मिळालं आहे. हेमंत सोरेन ज्यांना ईडीनं अटक केलेली आहे मागील काही दिवसांपूर्वी, त्यामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली त्यावेळेला सत्र न्यायालयामध्ये केलेली जी याचिका आहे ती लपवल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं त्यांना फटकारल्याचं दिसून आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.